बीजेपीचे उमेदवार निवडून आले पाहिजे 100 वर्ष अजून दोघांना गरीब लोक श्रीमंत झाले पाहिजे बस बाकी तर गेला आजच्या भोसड्यात काम चालू ठेवले तो काशी आहे ना आता मागून काय हा बोला आता बोला चला डिबेट चालू ना थोडी माझ्या थांबा एक मिनिट काय लाल पटेल रे थांब मुलाखत काय झालं बीजेपीने काय केलं बीजेपीने काय केलं असं बीजेपीने चांगलं काम केलंय मोदी ते बंद करा काय तुम्ही कपडे बदलत आहे कांदा तयारी करा इन्कम टॅक्स बंद उठवा एवढंच आम्हाला पाहिजे बस तयारी करा असं नाही पण मी सांगतो मोदीला असं काय केलं तुमच्याकरता मुद्रा बँक स्थापन केली 2,50,000 कोटी हां तेवढं काम चांगलं केलं जामीन नाही अजिबात अजून 6 कोटी लोकांनी लोन घेतलं 10 लाख रुपयाचे अजून 10 कोटी लोक लोन घेणार आहेत बस गरीब लोक मध्यम वर्गीयात येणार हाय मिडियम क्लासमध्ये बस आम्हाला तेच पाहिजे काय नाही केलं तरच युरोप अमेरिकेसारखं भारत विकसित होईल आणि विकसित काय केलं वसई विकासने काय केलं हिताच्या नावाखाली दुसरे लोक आले बाहेरून गावातले आणि बाहेरचे त्याच्या नावाखाली पैसे कमवायला बसले कशाला कॉन्ट्रॅक्टवर हे करतात कमिशन खातात आमका चाललंय ते तेव्हा तुम्ही काय चाललंय ते तुम्हाला माहिती आहे हॅलो तुम्ही काय बोल वसईमध्ये तुम्ही काय बोलले त्याच्यामध्ये आम्हाला काय करायचं शिट्याचे स्टिकर लावून फिरतायत गाडीवर बाहेरचा लोक तर गाडी घेतो अशी आणि शिटीचा स्टिकर लावून फिरतोय तुम्ही काय बोलते आपण काय त्यांच्या सिटी स्टिकरकडे बघत बसायचं हॅलो तुम्ही काय बोलता त्याच्याबद्दल आम्हाला काय करायचं घंटा भोसड्यात गेलं की यायची ना तुम्ही बीजेपीचं काय बोलता हा बरोबर आहे बीजेपी आम्ही RSS बीजेपी RSS मला का तुम्ही बोलले बा आता ते अशी करतात तशी करतात तुम्ही काय केलं काय बोलले तुम्ही बीजेपी तुम्हाला वाटतं तुम्ही पण भाजपचे स्टिकर लावून गाडीतून फिरा ना रिक्षावर भाजपचे स्टिकर लावा कमळाचे सिटीचे स्टिकर लावून बाहेरचा लोक येऊन सिटीचे स्टिकर लावून गाड्या घेऊन फिरतायत त्यांच्या गाड्या आपण बघत बसायचं असं नाही ते काय पैसे कमवतात अरे का खोटे आम्हाला काय माहिती अरे खोटे असतील का असतील पण सत्य कुठे चालायचं ते माहिती आहे तुम्हाला त्यांना अख्ख्या वसईत त्या स्टिकरच्या गाड्या लावून फिरतायत ते काय काय थोबडे बघायचे बसायचे अरे रोड कुठे असतो माहिती आहे त्यांना मग रस्ता कुठे काय घंटा माहित नाही मग असं बोलायचं कुठे वळता कुठे जातात ते माहिती नाही झेंडेला तिथं असते रिचार्ज टाकून आम्ही पुढे केला मग त्या 90 साली ते 99 साली बंद केलं काय बोल तिकडे कबड्डी खेळतं मुलींच्या नावाने ते उघडवायचं ते बंद केलं तिकडे 99 साली जायचं टी व्ही बघायला लागले थिएटरमध्ये पण जायचं बंद केलं मग काय केलं त्या लोकांनी काय केलं काय नाही बंद केलं आम्ही आमचा विश्वास एक काम करा हातात घेऊन लांब करा माझा आहे का तुम्ही कोण आम्ही इंडिपेंडंट माणूस आहे कुठले आम्ही स्वतंत्रपणे ऍड्रेस सांग ना ऍड्रेस वसई दुसरं काय वसई कुठे भास्कराळी बेनापट्टी राहणार कुठे भास्कराळी काय ते बोला ना भास्कराळी वसई रूम नंबर 12 150 रुपये रूम नंबर 12 किती लोक राहतात आमचे 12 नाही वाजू शकत कोणी 12 वाजवतात आम्ही नंतर तुम्ही किती लोक राहतात आम्ही 5च जण आहे 4च जण आहे 4 जण आहे नक्की किती नक्की फिक्स 4 जण आहे मी माझा भाऊ बहीण आणि बाबा काका आम्ही प्रत्येक तयारी करायचा ना ते होऊ दे मग तुमचं भाजपचं कसं काय म्हणजे भाजपच्या तुमचं एक वाक्य सांगतो
हे पाचूबंद त्या आणाला वाड्या आहेत ना पश्चिम भागात, त्या वाड्या टिकून राहायला पाहिजे. जर वाड्या गेल्या ना तर पावसावर परिणाम होईल. बसा गप्पा बोमा मारत बसा मग बिल्डिंगा झाल्या तर काय अर्थ नाही मुंबईचा. ते सामान सगळं भरा सांगितलं ते वाड्या विकल्या ना करोडो रुपये मिळतील मालकांना. बिल्डिंगा झाल्या मुंबई सारखं आयुष्य. तुला बरोबर मारता वसई गेली कायमची. ब्रह्मदेवाचा महापाला तरी कोण वाचवायला येणार नाही. ते वाड्या आहेत ते बरं आहेत. आयशवाडे बामणा भाजीपाला विकून पैसे कमवतात. पैसे कमवतात. अर्ध सरकार अर्ध घरात ठेवतात. हे ब्राह्मण लोक आहेत ना यांच्या बायकाच त्या वस्तूच्या मागे लागल्या झवायला. याच्या मागे काय लागला तू त्याला विचार ना. मच्छी विकून पैसे कमवतात. कोली का ब्राह्मण बायका वसे वाडी आहे म्हणून वसे टिकून आहे. नाही तर खपला विषय. बिल्डिंगा झाल्या वाट त्या वाळल्यानंतर बघ त्याच्या बायका तयार होतात. वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार. खर्च वाळवंट येत वाड्या आहेत म्हणून पाऊस पडतोय. तू काय सांगतो ऐक की नाही प्रश्न उत्तर दे ना. वाड्या आहेत म्हणून पाऊस पडतोय. नाही तर घंटा वाट लागली मग. काय बोलणार आहे? मला एवढंच सांगायचं होतं दुसरं काय नाही. माझा आहे ना शांपलवाडी वस्तू राहतो का? काय? शांपलवाडी म्हणजे नाही, मी नाही. कधी भेटला तर कधी असं बाईक जायचं असं मी माझ्या घरीच असतो. मी माझं काम करत असतो. मी माझ्या कामाच्या पाठी मी माझ्या घरीच असतो. तुझं काम काय बंद केलं सगळीकडे जायचं. कुठे म्हणजे बीजेपी सोडलं बीजेपीचं आहे. हे यायला पण कडे त्याला पण जायचं बंद केलं. सिटीवर सोडलं असं. माझा आहे ना बीजेपी का सोडलं तू? काय नाही रे यांचंच घोडदौड चालू आहे. जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत आले ना निवडून. 11 महापालिका आल्या. अरे माई काय तो जिल्हा परिषद नगरपालिका आल्या. 52 नगरपालिका. तू माई काय बाबा 100 ग्रामपंचायती आल्या कुठे आले? अख्ख्या महाराष्ट्रात. हा मग आम्हाला आले कोणी काय केलं का? बोल ना. अरे माईकला हात नको लावा. अरे बाद झालं एवढं सांगितलं ना. काय अजून लोकांची कामं करायला लागणार आहेत. रस्ता कुठला त्याला सांग ना तू काय प्रेस रिपोर्टर आहे का एवढे प्रश्न विचारतो मला माझे सांग ना चाल बरोबर आणि बसतोय वाराखाली ऊन आलं.